गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवारी नमः। श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ गुरुवार। तर स्वामींचा गुरुवार आला की आपल्याला मनामध्ये एकच भावना तयार होते की चला आज सकाळी लवकर उठू, स्वामींची सगळी सेवा करू, अभिषेक करू। तर आपली नित्याची देवपूजा, स्वामींचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला स्वामींसमोर थोडा वेळ ध्यान लावून बसायचं आहे। नंतर स्वामींना मुजरा करायचा, मनोभावे मुजरा करायचा आहे। तर मुजरा करून झाल्यानंतर स्वामींचे स्वामी चरित्र सारामृतातील नित्य अध्यायाला सुरुवात करायची आहे। नित्य 3 अध्यायांना सुरुवात करायची आहे आणि 11 माळी जप हा स्वामींचा नित्य सेवेतील हा एक भाग आहे। ही मूळ सेवा आहे आपली स्वामींची, तर ही आपल्याला करायची आहे। तर माझ्याकडे हे सुद्धा दिंडोरीपर्यंतचं स्वामी चरित्र माझ्याकडे आहे, तेच मी वाचत आलेले आहे आतापर्यंत। पण मला एका ह्या ताईंनी हे विष्णू बळवंत थोरात हे मूळ स्वामी चरित्र आहे, तर हे वाचायला दिलेलं होतं। तर याचा मी मराठी कथासार सुद्धा सांगितलेला आहे आणि आता मी हे माझं स्वतःच आहे आता। तर मी याच्यातून एक पूर्ण पारायणच करत असते कधी कधी गुरुवारच्या दिवशी, आणि इतर वेळेस माझी नित्यसेवा गुरुवारपासून मी ती चालू करत असते आपल्या स्वामी चरित्र सारामृताची। तर असे ह्या सेवा करत असताना स्वामींचे खूप छान अनुभव येतात। तर याच्यामध्ये छान चित्र सुद्धा दिलेले आहेत। आणि स्वामींना दर गुरुवारी नैवेद्यामध्ये गोड असलंच पाहिजे, पुरणपोळी, बेसनाचे लाडू, चुरम्याचे लाडू असं स्वामींना नैवेद्यामध्ये असलंच पाहिजे। तर दर गुरुवारी आपल्याला पुरणपोळी जमणार नाही, त्यामुळे स्वामींना दर गुरुवारी ताटामध्ये शिरा असलाच पाहिजे, बेसनचे लाडू ही असलेच पाहिजे। तर स्वामींचे नैवेद्याचे पान कसे वाढाल, तर साधा भात, मसाले भात, मुगाची खिचडी हे पदार्थ असावेत। आमटी वरण यापैकी तूर डाळीची आमटी, तुरीचे वरण, मूग डाळीचे वरण आमट्यांपैकी एक प्रकार असला पाहिजे। तर चपाती, पुरी, भाकरी यापैकी एक प्रकार असला पाहिजे। भाजी, उसळ, मोड आलेल्या वालाचं बिरडं, चवळी, चणे, उसळ नैवेद्यात असली पाहिजे। मटकी, तर फळभाज्यांमध्ये कोबी, फ्लावर, फरसबी, चवळीच्या शेंगा, गवार, दोडका, पडवळ, भोपळा, भेंडी, तोरली इत्यादी भाज्या असाव्यात। पण घोसाळ म्हणजे गिलक, काही ठिकाणी घोसाळ म्हणतात, काही ठिकाणी गिलक म्हणतात, आमच्याकडे घोसाळ पण म्हणतात आणि गिलक पण म्हणतात। तर आणि वांग, ह्या 2 भाज्या स्वामींना निषिद्ध आहे, म्हणजे ह्या चालत नाही। वांग आणि घोसाळ ह्या भाज्या आपल्याला स्वामींना ताटात नैवेद्य म्हणून घ्यायच्या नाही। तर दही, ताक स्वामींना आवडतं, नैवेद्याच्या पानात हे घ्यायचं आहे। तर कोशिंबीर, चटणी, लोणचं यापैकी 3 कोणतंही चालेल। आणि गोड पदार्थ म्हणजे स्वामींच्या नैवेद्याच्या ताटामध्ये पुरणपोळी असलीच पाहिजे। पुरणपोळीवर थोडेसे तूप, साजूक तूप वाढायचे, दूध, चुरम्याचे लाडू, मोतीचूर लाडू, रवा, शेवयांची खीर किंवा रव्याचा गोड शिरा नैवेद्याच्या पानात असावा। पानात लिंबाचे फोड व मीठ वाढावे, भातावर तूप वाढावे, लिंबाची फोड आणि मीठ सुद्धा वाढायचं आहे, भातावर तूप वाढायचं आहे आणि तुळशीचे पान ठेवावे व स्वामींना अतिशय प्रेमाने नैवेद्य दाखवायचा आहे। तर गायत्री मंत्राच्या पठणाने हा नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा असतो आणि तुळशी दलाने, तर तुळशीचं पानाने असं नैवेद्य नसतो दाखवायचा, तर तुळशीचं जे देठ असतं ते देठ पाण्यात बुडवून ताटाभोवती गोल फिरवून ते स्वामींना देठाने नैवेद्य असा दाखवायचा असतो। तर असा हा स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो। तर हा नैवेद्य कधी दाखवायचा, गुरुवारी, पौर्णिमा तिथीला, दत्त जयंती, स्वामी प्रकट दिन, स्वामी समाधी दिन, गुरुपौर्णिमा अशा वेळेस स्वामींना हा नैवेद्य दाखवायचा असतो। पण गुरुवार आला की आपल्याला असं वाटतं की सगळे गुरुवार आपले गुरुपौर्णिमाच आहे, मला तर असंच वाटतं, प्रत्येक गुरुवार हा गुरुपौर्णिमेसारखाच वाटतो मला। म्हणून आपणही सेवेमध्ये उत्साह ठेवायचा। उत्साही असलेले स्वामींना अतिशय प्रिय आहे, साधे भोळे आणि उत्साह ठेवायचा। सेवा करताना आपल्याला अहंकार नसला पाहिजे, किंवा जास्त सेवेचा अवडंबर पण नसला पाहिजे। तर सेवा ही निर्मळ भावनाने स्वामींची सेवा केली पाहिजे। तर अशी ही स्वामींची नैवेद्याची सेवा होती। तर आज ही माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे। तर स्वामींचा दर गुरुवारी आपण नैवेद्य अशा प्रकारे दाखवल्यानंतर गुरुवारी आपण 21 वेळेस
21 वेळेस गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र 21 वेळेस आपण पठण करायचा आहे. आणि शक्य असल्यास मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन स्वामींना केळी अर्पण केली पाहिजे आणि स्वामींचा आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी आशीर्वाद मागणे खूप महत्त्वाचे आहे. कारण ह्या कलियुगामध्ये आपल्याला तारणारे आपले स्वामी महाराजाचं आहे. तर अशा प्रकारे स्वामींची ही सेवा करायची असते. तर दर गुरुवारी स्वामींना पिवळा चाफा, पिवळा गोंडा म्हणजे पिवळं झेंडूचं फूल स्वामींना खूप प्रिय आहे. तर पांढरी फुलंसुद्धा स्वामींना, सुवासिक फुलं, चाफा, निशिगंधा, मोगरा हे सुद्धा फुलं स्वामींना खूप प्रिय आहे, अतिशय प्रिय आहे. तर स्वामींना आपल्या घरी आपल्या देवघरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असलं तरी स्वामींना आपल्या घरात सेवा केलेली तर खूपच उत्तम. कारण घरामध्ये आपले स्वामी म्हणजे आपल्या घरात विराजमान आहेत. तर आपल्या घरी स्वामींना पुष्प वाहिले तरी चालते. तर आपण जात असलेल्या स्वामींच्या जागृत मठात जाऊन स्वामींना पुष्प वाहून नमस्कार करावा. स्वामींची पुष्प वाहून केलेली सेवा फार मोठी आहे. स्वामींची पुष्प वाहून केलेली सेवा फार मोठी आहे. तर अशा प्रकारे स्वामींची ही सेवा आपल्याला करायची आहे, मनोभावे करायची आहे. तर स्वामींना फुलं म्हणजे पूजेमध्ये फुलं हे आपल्या असलेच पाहिजे. एखाद्या वेळेस जरी फुल नाही भेटलं तरी स्वामींना मनोमन क्षमा मागून नमस्कार करावा. किंवा अक्षदांचे दाणे असतातच, अक्षदा थोड्याशा घ्यायच्या, त्या व्हायच्या आहे स्वामींना. तर अशा प्रकारे गुरुवारी आपल्याला ही सेवा सगळी करायची असते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी आई तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करणार आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.